आय मिस यू अवी. काय करू, कसं भेटू मी आता अवीला? जे काही पण न सांगता आलं ना, सगळा प्रॉब्लेम झालाय. अवी भेटेल ना पण मला? हो गॉड, मला इतकी सवय झाली आहे ना अवीची की मी नाही राहू शकत त्याला न भेटता. कॉल करू का अवीला आता? करते. बोल शनाया. काय करतोयस अवी? कामात आहे, बोल ना. ओ, मला वाटलं मला मिस करत असेल. हो, करतोय ना मिस. मी पण खूप मिस करते तुला. ऐक ना, आपण भेटूया का? मी तुला येते पिक करा, तू फक्त मला सांग कुठे यायचंय ते. हे बघ, मी एक सजेस्ट करू का तुला? पहिली गोष्ट, मी आत्ता कामात आहे. नाही, कामाचं ठीक आहे, तू मॅनेज करशील, पण सगळ्यात महत्वाचं, JK सर पण आलेत ना. उगाचच त्यांना संशय आला, आत्ताच आलेत, असं म्हणजे काही प्रॉब्लेम नको व्हायला. ओ, पण काम असंही होतं माझं की तुला ॲडव्हान्स अमाऊंट द्यायची होती. ॲडव्हान्स? हो, ॲडव्हान्स. JK सरांना माहिती असेलच ना हे. नाही, त्याचा काही इश्यू येणार नाही. माझ्या अकाउंटमधूनच देणार आहे तुला. 2 लाख चालतील ना? 2 लाख पुढच्या 2 महिन्यांचा प्रश्न सुटेल. अगं, पण तू एवढं कशाला करतेस पर्सनल अकाउंट वरून वगैरे? काही गरज नाही, पण ठीक आहे. म्हणजे तुला माहितीच आहे माझी परिस्थिती. बाकी सोड, तू सांग कुठे भेटायचं? माझ्या घराच्या पुढच्या सिग्नलला. निघतो. लगेच नाही, उद्या भेटू आपण. बाय. बघितलंस का अनुप्रिया, पैशांनी प्रेम कसं विकत घेता येतं ते. दे दे दे. अरे जड आहे बाळा, ठेवतो दे. थांब 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 थांब, पडेल हा, सामान पडेल. चल. आई, हे कसलं सामान आहे? अरे उद्या गुरुपौर्णिमा आहे ना. अरे हा, तू दमली असशील, मी पाणी आणतो. थँक्यू माझ्या बाळा. आई, आपल्या घरी ती दरवर्षी पूजा असते ती हेच ना? हो, हीच ती गुरुपौर्णिमेची पूजा. आई, टीचर्स डे पण असतो ना, मग त्यात आणि यात काय फरक आहे? म्हणजे हा काय हिंदू ट्रेडिशन मधला टीचर्स डे का? प्रथम, तुला आणखीन कन्फ्यूज करू? तुला माहितीये गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा पण म्हणतात. पण का? कारण या महिन्यात व्यासांचा जन्म झाला. व्यास ऋषी. आता हे व्यास ऋषी म्हणजे कोण विचार? ज्यांनी महाभारत लिहिलं ते. कळलं? महाभारत म्हणजे तशी ती मोठी बुक आहे तीच ना? बरोबर. पण मग आपण त्यांची पूजा का करतो? त्यांची म्हणजे फक्त त्यांचीच पूजा करतो असं नाही. ही पूजा एक फक्त निमित्त आहे. या पूजे थ्रू आपण आपल्या सगळ्या टीचर्ससाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो. आपण स्कूलची फीस देतोच ना, मग वेगळा ग्रॅटिट्यूड का द्यायचा आहे? प्रथम बाळा, सगळ्याच गोष्टींची किंमत अशी पैशात करता येत नाही. आता नसेल, पण पूर्वीच्या काळी टीचर्सना फार महत्व होतं. कारण टीचर्स फक्त आपल्याला पुस्तकातला अभ्यास शिकवत नाही, तर आपल्याही नकळत आपल्याला बरेचसे लाईफ लेसन्स ही देऊन जातात, जे मोठं झाल्यावर आपल्या कामी येतात. आता तुझ्याही शाळेत एखादी मॅडम किंवा सर असतीलच ना, जे तुला जास्त आवडतात, कारण त्यांनी अभ्यासा पलीकडेही तुला खूप काही शिकवलंय. आहेत ना? आहेत ना? मग उद्या तुला त्यांना सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. आणि फक्त त्यांनाच नाही, या आई बाबांनाही आणि मलाही. पण तुला का? मी पण तुझी गुरु आहे. काही या? अरे असं काय करतोस? तुझा अभ्यास कोण घेतं? तुला छोट्या छोट्या गोष्टी कोण शिकवतं? आता आईला पाणी आणून द्यायचंय हे तू कोणाला बघून शिकलास? मलाच ना. तरी तू माझी गुरु नाहीयेस. मी तुझी गुरु आहे. नाहीयेस, तू नाहीयेस माझी गुरु. नाही. बस, काय चाललंय तुमचं? अरे वा, जोरदार तयारी सुरू आहे पूजेची. ते आईंकडनं ऐकलं मी, पूजेसाठी शनाया आणि JK सर पण येणार आहेत. खरं आहे का ते? हो, खरंय, येणार आहेत. अरे आला तुम्ही? काय? पूजेचं सामान. पूजा? कसली पूजा? हो, असं काय करताय? उद्या गुरुपौर्णिमा आहे ना. उद्या गुरुपौर्णिमा आहे? हो.
तुमच्या लक्षात नव्हतं की काय? नाही माझ्या डोक्यातच नव्हतं. अरे हो, उद्या तुम्ही घरी आहात ना, म्हणजे तुम्हाला घरी राहावं लागणार आहे. काय हो? हा म्हणजे प्रयत्न करतो मी वेळेत घरी यायचा. काय बघ काम खूप आहे ना, त्यामुळे जरा होऊ शकतं लेट. असं काय करताय भाऊजी, तुम्हाला यावंच लागणार. शनाया आणि जेके सर पण येणार आहेत आपल्याकडे पूजेला, हो ना अनु? आईंनी आग्रह केला म्हणून. चांगलंय. जेके सरांचं नुसतं नाव ऐकताच चेहरा उतरला भाऊजींचा. सॉलिड ड्रामा होणार आहे. अगं झाली की नाही तुझी पूजेची तयारी? कधी नाश्ता बनवणार, कधी माझ्या पोटात जाणार? आई माझं सगळं तयार आहे. सकाळचा नाश्ता, स्वयंपाक सगळं झालंय. सगळी तयारी झाली ना की नाश्ता देते तुम्हाला. आई हे सगळं कधी केलंस तू? सकाळी उठून बाळा. दिस इज नॉट फेअर आई. आज तरी तू आम्हाला मदतीला घ्यायचं होतंस. अरे अख्खा दिवस पडलाय ना, तेव्हा कर ना मला मदत. आधी चला आपण ब्रेकफास्ट करायला घेऊ, मग नंतर तुझे बाबा, शनाया, जेके सर येतील ना, मग आपण पूजा करून घेऊ. चला चला आई, ब्रेकफास्टला या. चला. अविनाश, मला ना खूप बोर होतंय. चल ना आपण फिल्म बघायला जाऊया. तुझं काही नसतं काय फिल्म बघायला जाऊया? काय घरी पूजा आहे, मला घरी जायचं. हे खड्ड्यात गेली रे ती पूजा. काय पूजा बिजा, मी काही जाणार नाही त्या पूजेला. आता तू नको येऊ, घर माझं आहे, मला पूजेला जावं लागणार आहे. तुझं काय आहे? अविनाश, पूजेला मी जाणार नाही आणि तूही जायचं नाही, दॅट्स फाईन. अरे ह्याला काय अर्थ आहे? अरे काय, चल ना लवकर जाऊया ना. अगं. फिल्म सुरू होईल. मला स्टार्टिंग अजिबात मिस करायला आवडत नाही. चल चल चल. असं काय, अजून कसे आले नाहीत हे? फोन करू का? नॉट रिचेबल. अनु, हा भाऊजींना फोन केला होतास ना? हो, पण लागत नाही. नॉट रिचेबल येतोय ना? हो, तुम्हाला कसं कळलं? कारण अगं मी शनायाला फोन करते कधीपासून, तिचाही नॉट रिचेबलच लागतोय. काय माहिती कुठे आहेत. वहिनी, मी पूजा करून घेते. हे काही इतक्यात येतील असं वाटत नाही. आता तुझ्या पूजेपेक्षा शनायाचा पैसा महत्वाचा आहे भाऊजींना. इतक्यात काही येणार नाहीत ते, बघच तू. ऋतू हसरे सोनेरी सारे रोजचा दिस दिवाळी सजवते मी दारी सुखाची नित्य सुरेख रांगोळी बोलती हसून माझ्या भरल्या घरात
माफ कर देवा. आजभर ही पूजा मी कधीच एकटीनं केली नाहीये. आज पहिल्यांदा असं घडतंय. पण हे कामात इतके बिझी आहेत म्हटल्यावर काय करणार. केलं हे दिमाखात माझे नाव ओळखीच्या गर्दीत ह्या मलाच मी शोधते फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा रेखिते संसार माझा रेखिते वाट नवी ही चालता मी संसार माझा रेखिते ला 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 आहा 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 ला 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 अवी फिल्म मस्त होती ना. काय रे तुझ्या चेहऱ्याचे 12 का वाजलेत. आवडली नाही का तुला. मूड ऑफ आहे का तुझा. हे माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण ना इथून शॉपिंग करायला जाऊ. शॉपिंग नंतर डिनरला जा. तुझा मूड मस्त होईल. ऐक ना, बास झाला आता. मला घरी जाणं गरजेचं आहे. घरी पूजा आहे. माझ्याच घरच्या पूजेला जर मीच गेलो नाही ना तर ते बरं नाही दिसणार शनाया. ए यार अवी मला नाही जायचंय तिकडे. बोर होईल मला. माझ्या आईने तुला पण बोलवलंय ना. मग माझ्या आईच्या म्हणण्याला किंमत नाही वाटतं. नाही नसेल तर ठीक आहे. तसं असेल तर ठीक आहे. मग नको येऊस तू. पण मला जावंच लागणार ना. तर बोलवलंय तर चल ना. कशाला उगाच बोर होतो. पूजा म्हणजे काय एंटरटेनमेंट नसते. पूजा ही पूजा असते. करत जा जरा. चल 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 तू गाडी काय दे. यार. चल. हो कुठे होता तुम्ही. चला या. कधीची वाट बघते मी. या 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 या. चल चल. बेबी तू इथे. आमंत्रण दिलं होतं म्हणून आलोय. मला वाटलं की काय वाटलं मी येणार नाही. पूजेचं आमंत्रण टाळायचं नसतं. जाऊ दे तुला नाही कळणार. नाही म्हणजे मला असं विचारायचं होतं की तू कधी आलास. कधीच आज इथे पूजा झाली. माझं दर्शन घेऊन झालं. वहिनींच्या हातचं छान जेवण करून झालं. पण तुमचा काही पत्ता नाही. मी तुझी वाट बघतोय. वहिनी पाटकरांची वाट बघताय. पण तुम्ही दोघं गायब. काय मग कुठे होतात दोघं. ऑफिस. नक्की कुठे होतात. ऑफिसमध्ये का साईटवर.
बेबी ते कुठं बोलताय तुम्ही? तुम्ही दोघंही खोटं बोलताय, कारण मी दोन्ही ठिकाणी फोन केला होता. तुम्ही कुठेही नव्हतात. पण सर, ते खरंच असतील कामात. सॉरी वहिनी, पण प्लीज मला बोलू द्या. सांगा, तुम्ही दोघं नक्की कुठे होतात? कोण सांगणार आहे? बेबी मी सांगते काय झालं ते. त्याचं काय झालं, आम्ही दोघं आलो आणि तू पटकन असं विचारलंस ना कुठे गेला होतात म्हणून मग आम्ही दोघं कन्फ्यूज झालो आणि पटकन असं बोलून गेलो. ऑफिसमधून आम्ही दोघंही साईटवर जाणार होतो, निघालो सुद्धा होतो, पण वाटेत गाडी बंद पडली. हो, प्रॉब्लेम आहे. मग गाडी दिली दुरुस्त करायला आणि मग गाडी दिल्यानंतर आम्ही दोघंही काय करणार, आणि मुळात ना खूप भूक लागली होती रे दोघांना, काहीच खाल्लं नव्हतं ना आम्ही. म्हणून मग एका हॉटेलमध्ये आम्ही खाल्लं दोघांनी. खायला बसलो, मग उशीर झाला. इतका उशीर झाला की इथे यायला पण उशीर झाला आम्हाला त्यामुळे. हो ना अविनाश? एक्झॅक्टली असंच घडलं सर. असंच झालं. बेबी सॉरी ना. सॉरी मला कशाला? वहिनींना बोला. त्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलं होतं ना, त्या वाट बघत होत्या, बाकी काही नाही. अनुप्रिया सॉरी, आम्हाला घरी यायला उशीर झाला आणि तुम्हाला सगळ्यांना आमच्यामुळे वाट बघावी लागली. खरंच सॉरी. नाही नाही, ठीक आहे. तुम्ही जा ना, जाऊन दर्शन घ्या. पिऊ, प्रसाद देवाळा. तू नाही घेत दर्शन? घरीच आहे ना, घेतो नंतर. यार असंच तो. सर, मी जेवायला वाढू? अहो नाही नाही वहिनी, आता शन्या जेवणार नाही. तुम्ही मगाशी ऐकलं नाही का? गाडी बंद पडली, मग भूक लागली, मग जेवले नाही का? आणि तसंही तुमच्या हातच्या जेवणाची किंमत काय कळणार आहे यांना? यांना म्हणजे शनायाला काय किंमत कळणार आहे? वहिनी येतो. पूजा खूप छान झाली आणि जेवण त्याहूनही सुंदर झालं. येतो आता. या हा पुन्हा. येईन की, नक्की येईन, पण तेव्हा पाटकर घरी असले पाहिजे. चला आई, येतो. येतोय. हो, बाय. कभी आलंच हो, सोडून आहे. काय पण सांगते ही शनाया, गाडी बंद पडली होती म्हणे. अरे वहिनी, खोटं का बोलेल ती? खरंच गाडी बिघडली असेल. तुम्ही पण ना वहिनी, कधी कधी काही विचार करता आणि काही बोलता. ही एक बावळट आहे ना, म्हणून फावतंय या शनायाचं. असो, याचा फायदा मलाच होणार.
राहा बाई अनु, अशीच बावळट राहा, म्हणजे कसं आहे ना, लवकर घराबाहेर तरी काढता येईल. बेबी काय झालंय, तू आल्यापासून असं गप्प गप्प काय आहेस? एव्हरीथिंग इज ओके ना? काय नाही, विचार करतोय. कसला? विचार करतोय की तू आणि पाटकर नक्की ऑफिसला गेला होतात की साईटवर. व्हॉट डू यू मीन? दुपारी सगळं सांगितलं ना काय काय झालं ते. बेबी एक मिनिट बेबी, तू डाऊट घेतोयस माझ्यावर? बेबी याआधी सुद्धा तू असा डाऊट घेतला होतास. डोंट पॅनिक. तुम्ही दोघांनी वेगवेगळी उत्तर दिली होती. आय कांट बिलीव्ह दिस की हे सगळं तू बोलतोयस बेबी. बेबी तुझा माझ्यावर, तुझ्या शानूवर विश्वास नाहीये? तुझ्यावर विश्वास आहेच, मरेपर्यंत राहील. माझा त्या पाटकरवर विश्वास नाहीये. काय तुझा कितीही जुना मित्र असला तरी शेवटी तो पुरुष आहे. कळतंय का? सतत तुमचं एकत्र राहणं, तुझ्या तोंडी सतत त्याचं नाव, त्याला फेवर करणं, हे सगळं काय आहे? मला संशय नाही येणार. आई काय करतेस? अगं काय वाजले बघ किती. चहा नको का ठेवायला? दमली असशील ना तू? अगं नाही, ठीक आहे मी. तुम्हाला खरं कुठे सांगणार आहे साई, पण मी जी न्यूज सांगणार आहे ना ती ऐकून तुझा मूड एकदम फ्रेश होईल. काय ग? आई, माझा कॉलेजमध्ये सत्कार होणार आहे. कशाबद्दल? नॅशनल लेवलची टुर्नामेंट जिंकले ना मी, म्हणून. पिहू, काय सांगतेस? काय तुझा सत्कार होणार आहे? हो. नॅशनल लेवलची टुर्नामेंट जिंकलीस म्हणून? पिहू, ए काय रे, हे तुम्हाला आत्ता सांगतेस? आई, तू कालपासून खूप गडबडीत होतीस ना, म्हणून तुला नाही सांगितलं. तुझा सत्कार होणार आहे, माझ्या बाळाचा सत्कार होणार आहे. तुझं खूप 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 अभिनंदन. आय एम सो प्राऊड ऑफ यू. सत्कारासाठी आई आणि बाबा दोघांनाही घेऊन यायला सांगितलंय कॉलेजने. अरे मग येणार नाही का? आमच्या लेकीचा सत्कार आहे. आई, तू येशीलच ग, पण बाबा येतील. बाबांना किती अभिमान आहे तुझा, नाही का? ते शनायाच्या समोर किती कौतुक करत होते तुझं, तुझ्या बाजूने बोलत होते. हा, दाखवत नाही ते, पण त्याला तुझा खरंच खूप अभिमान आहे पिहू. अगं उड्या मारत येतील ते. खरंच? म्हणजे काय, नक्की येतील. पण पिहू, खरंच मला तुझा खूप अभिमान आहे. मला खूप छान वाटतंय बाळा. सोन ते, माझे पिल्लू ते.